नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय भरलेली वांगी। तर चला तर पाहूया कशी बनतात ते भरलेली वांगी। मंडळी आता आपण तवा ठेवला गरम करायला। आता याच्यामध्ये आपण खोबरं आणि शेंगदाणे टाकूया आणि त्याला चांगले भाजून घेऊयात। खोबरं जरा भाजून घेऊया आपण। म्हणजे आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय जेणेकरून ते लगेच जरा भाजून निघेल। जास्त करून भरलेले वांगे जेव्हा आपण करतो ना त्याच्यामध्ये सुकं खोबरं वापरतो आपण, पण आम्ही जास्त सुकं खोबरं खात नाही, आवडत नाही म्हणजे जास्ती, त्याच्यामुळे ओलं खोबरं घेतलं आणि त्याला भाजून घेतो आपण। मंडळी आपण पाहू शकता आता खोबरं बऱ्यापैकी भाजून झालंय। आता हे काढून घेऊन परत आपण आता शेंगदाणे पण असेच भाजून घेऊया। म्हणजे तुम्ही पाहू शकता आता आपले शेंगदाणे पण बऱ्यापैकी आता भाजून झालेत। आता हे काढून घेऊयात। आता त्याच्यामध्ये आपण काय काय मिक्स करणार आहोत? हे खोबरं भाजून घेतलं आपण, शेंगदाणे भाजून घेतले, हळद, हा घरचा मसाला, हा थोडासा सांबार मसाला, त्यात चव चांगली येते म्हणून, आणि मीठ। आता हे पूर्ण मिक्स करायचं सगळं आता। हां ओके, आता मिक्स करूया। हां मिक्स करूया, मिक्स करूया आता। हां किती चमचे आहेत? 2 चमचे हळद टाकले ना? नाही, अर्धा चमचाच आहे। अर्धा चमचा हळद आहे ना? 2 चमचे घरचा मसाला आपल्याला, आणि सांबार मसाला पण अर्धा चमचा टाकतो। हा आपण आपल्याला आवडतो म्हणून टाकतोय ना, चवीसाठी फक्त। हां चवी। आणि हे मीठ आपल्या चवीनुसार। आता हे मिक्स करून घेऊया ना। हे मिक्स करून घेऊया आपण। आपण मिक्स करून घेतले। आता ह्याच्यात 4-5 पाकळ्या लसणाच्या टाकल्या, 6 सगटच घेतल्यात मी। ओके। आणि 2-3 मिरच्या आपण तुम्हाला किती पाहिजे तेवढ्या टाकू शकता। आणि हे काय? कांदा लसूण हे मसाला आहे। ओके, चटणी आहे। चटणी आहे, ठीक आहे। आणि आता हे मिक्स करून काय करूया? मिक्सरला लावायचं। जिरं पण टाकलं, मिक्सरला आपण लावून घेऊया। मिक्स झालं तर हे मिक्स करून त्याला मिक्सरला लावायचं आहे ना। चला तर मंडळी आता हे मिक्स करून घेऊया आणि मिक्सरला लावून तुम्हाला परत मी दाखवतो ते काय आता कसं मिक्स होते ते। चला मंडळी, आपण पाहू शकता आपला मसाला रेडी झाला आहे। मगाशी आपण जे खोबरं आणि शेंगदाणे जे भाजून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये बरेच थोडेसे मसाले वगैरे आपण मिक्स केले होते। आता आपण याची पुढची रेसिपी चालू करूया। भरलेलं वांगं, हा जो मसाला आहे आपल्याला वांग्यामध्ये आता वापरायचा आहे। म्हणजे आता वांगी आता बऱ्यापैकी आपण साफ करून घेऊया। आता काय वांगी कापून घेऊया ना आपण आता। काय करायचं, असं कसं कापायचं दाखवा आता। हे अर्धा डेट कापून घेऊया आपण पहिला, आणि नंतर इकडून 4 भाग करून घेऊ आपण। ओके, म्हणजे वरून दोन भाग करायचे का असे? म्हणजे एकाचे 4 भाग करायचे? एकाचे 4 भाग करू, आणि त्यात मसाला पण भरता येईल, म्हणजे मसाला व्यवस्थित भरता येईल ना याच्या आतमध्ये, आणि नीट चेक पण करता येईल की वांग आतमध्ये खराब आहे का काय आहे ते, बरोबर ना? ठीक आहे। चला तर मंडळी, मग अशी सर्व ही जी वांगी जी आहेत आपण आता अशीच सर्व कापून घेऊयात। आता वांग्यामध्ये मसाला भरून घेऊयात। चला तर बघूया कसा भरला जातो मसाला। अशा प्रकारे सगळे वांग्यात असंच भरायचं। ओके, पूर्ण पॅक करायचं त्याला ना। तुम्ही पाहू शकताय असं पूर्ण एकदम त्याला भरपूर मसाला भरायचा। जेवढा ते मसाला जास्त भराल तेवढे ते चव पण छान लागेल। आणि भरलेली वांगी फार मस्त होतात। जेवढा तुमचा मसाला चांगला होईल
त्याप्रमाणे त्याची चव पण चांगली लागेल. चारीकडून भरून घ्यायचं. चारीकडून पूर्ण हे भरून झाले पाहिजे. चला तुम्हाला मी आता पूर्णपणे हे भरून झालं की पुढे तुम्हाला दाखवतो. पाहू शकताय मंडळी, आपण आता सर्व वांगी व्यवस्थित अशी भरून घेतलेली आहेत. बऱ्यापैकी एकदम चारही साईडने आपण ती वांगी भरून घेतलेली आहेत. चला आता याची आपण रेसिपी चालू करूया. मंडळी, आता तवा बऱ्यापैकी गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूयात. आता तेल गरम झालंय ना. आता काय टाकूया त्याच्यामध्ये? आता त्याच्यात आपण राई टाकून घेऊया. थोडंसं जिरं टाकायचं. जिरं पण टाकायचं का? मंडळी, आपण राई जिरं टाकल्यानंतर ठेचलेला लसूण जो होता ना तो पण याच्यामध्ये ऍड केलाय. तर मंडळी, आता लसूण लाल झालाय तर आपण त्याच्यात वांगी टाकून घेऊ. आता वांगी आपण टाकून घेतलेत आणि थोडंसं त्याला जे आपण लसूण वगैरे जो आपण टाकलाय ना तो बऱ्यापैकी जरा फिरून घेऊया वांग्याभोवती. मंडळी, आपण जे मिक्सरला जे आपण लावला होता मगाशी मसाला ना, त्याच्यामध्ये जो मसाला उरला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये आता ऍड करूया आपण. म्हणजे बऱ्यापैकी हा जे आपले जे वांगे जे भरलेले आहे ते बऱ्यापैकी शिजून निघेल थोडंसं पाणी ऍड केल्यामुळे. मंडळी, आपण पाहू शकता थोडंसं याला आता शिजायला चालू झालंय. तर आता आपण याला झाकण टाकून बऱ्यापैकी कव्हर करूया. झाकण्यामुळे काय होईल, ते बऱ्यापैकी वाफ जी आहे ती बाहेर निघणार नाही आणि वांगं जे आहे ना पूर्णपणे शिजून निघेल. चला तर मग ह्याला ते आपण याला 5 ते 10 मिनटं असंच झाकण ठेवून शिजून घेऊया. मंडळी, आता आपण 5 मिनिटानंतर हे झाकण काढून बघतोय आता सध्या शिजले की नाही. तर त्याला परत झाकून ठेवायचं आहे अजून, पण इथं बघायला लागेल की नक्की शिजले की नाही. आणि आता ते खालून करपायचे पण चान्सेस असतात. थोडंसं आता याला फिरून घेऊया. पाहू शकता तुम्ही, आता तो मसाला जो आहे ना तो खाली चिटकू शकतो आणि करपू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही त्याला 10 मिनटं एकदम असं ठेवू नका. मध्ये मध्ये 1-2 वेळा तरी त्याला असं वांगी पण त्याला पलटून घ्या आणि चेक करत राहा, नाही तर जळून जाईल मसाला पूर्ण. मंडळी, आपण पाहू शकताय आपलं भरलेल्या वांग्याची रेसिपी पूर्णपणे रेडी झालेली आहे आणि सुगंध फार छान सुटला आहे आणि भूक पण फार लागलेली आहे. चला तर आता गॅस बंद करूया. चला तर मंडळी, आजचा ब्लॉग इथेच थांबूया. आज आपल्याबरोबर माझा मुलगा आहे देव म्हात्रे. तर आज तो पण बाय करायला तो खास आलेला आहे. त्याला पण बाय करायचं म्हणून. तर नेहमी मी एकटा करतो ना, तो पाठीमागून आवाज येतो. तो बोलतो आज की मला कॅमेऱ्यात यायचं आहे. तर आज म्हणून तो कॅमेऱ्यात आलाय. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. बाय.